कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 6 विभाज्यता या गणित या विषयाची आपण सिरीजमधील स्वाध्याय घेऊन येत आहोत. तर लक्षात घ्या, विभाज्यता यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर आधी तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व कसोट्या समजून जातील. 2 पासून जवळपास 99 पर्यंतच्या जेवढ्या काही कसोट्या असतील तर त्या तुम्हाला यायला चालू होतील. तर त्याच्यासाठी आपला तो जुना व्हिडिओ आहे तो एक वेळा बघा, म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तर आता हा व्हिडिओ चालू करूया आणि यातील प्रश्न क्रमांक 1 नमुना प्रश्न जे आहेत तर ते चालू करूया. बघा, प्रश्न काय विचारलेला आहे, 2019च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा. 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? मग मला सांगा, किती अंकी संख्या बनवायची? 4 अंकी. हे बघा, हे आपण 4 बॉक्स घेतले. आता भाग कशाने गेला पाहिजे? 11ने. आणि अंक कोणते वापरले पाहिजे? 5 व 0. आता जो पहिला बॉक्स आहे तिथं मी 0 घेऊ शकतो का? 0 घेऊ शकत नाही. मग 3च अंकी संख्या बनेल, म्हणजे येथे कंपल्सरी 5 तर येणारच, बरोबर. मग आपल्याला 11ची कसोटी काय म्हणते की 11ची कसोटी म्हणते की एकाकडे एक संख्या ज्या असतात तर त्यांची बेरीज समान आली पाहिजे किंवा त्यांच्यातील फरक हा 0 आला पाहिजे. आणि काय म्हणते की त्यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. आता 5 व 0 यांच्यातील फरक हा कधीच 11 येऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे यामध्ये आपण काय की बेरीजच फक्त समान येऊ शकते. मग बघूया, 5 आणि ह्या संख्येची, म्हणजे जर बॉक्सला नंबरिंग दिली तर पहिला 3रा बॉक्स आणि 2रा आणि 4था बॉक्स यांची बेरीज कशी आली पाहिजे? तर समान आली पाहिजे. तर बघूया, येथे 5 घेतलं तर पुढे काय काय अंक घेऊ शकतो मी? येथे 5 घेतलं आणि 3 नंबरला 5 घेतलं तर येथे दोन्हीकडे 5-5 घ्यावे लागेल, त्यावेळेसच बेरीज समान येईल. परत मी येथे 5 घेतलं आणि 3 नंबरच्या बॉक्सला 0 घेतलं, बरोबर. तर येथे मला काय घ्यावं लागेल? येथे 5 आणि येथे 0. अजून एक पॉसिबिलिटी तयार होते. ती पॉसिबिलिटी काय आहे बघा, येथे 5, 3 नंबरच्या बॉक्सला 0, तर येथे 0 आणि शेवटच्या बॉक्सला 5. अशी एवढ्याच पॉसिबिलिटी तयार होतात, याच्यापेक्षा जास्त पॉसिबिलिटी नाहीतच. तर लक्षात घ्या की 3च पॉसिबिलिटी तयार होतात ज्यावेळेस आपण 0 आणि कोणताही अंक घेतो त्यावेळेस. तर त्यांची बेरीज करूया आपण. बघा, 5555 अधिक 5500 अधिक 5005 यांची बेरीज करूया. किती आली? 5 आणि 5 10, हातचा आला 1, 6, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 15 आणि 1 16. 16060 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. असा एकदम सहज प्रश्न सुटतोय. त्याच्यासाठी तुम्ही आपला कन्सेप्टचा व्हिडिओ बघून घ्या एकदा. बघा, 3 स्टार सर्कल आहे आणि 6 या संख्येला 3ने निश्चित भाग जात असेल तर स्टार जागचा अंक C पेक्षा 1ने मोठा आहे, म्हणजे स्टारची किंमत C पेक्षा 1ने जास्त आहे, बरोबर. याची किंमत याच्यापेक्षा 1ने जास्त आहे, बरोबर, C पेक्षा. असं आहे हे, बरोबर. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? बघूया आपण. आता यांच्या बेरीजला 3ने भाग गेला पाहिजे, तर 3ला 3ने भाग जातो, 6ला 6ने भाग जातो. तर स्टार आणि यांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. तर आपण संख्या ठेवूया, चला. बघा, तर आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक आहे असं विचारलंय. स्टारच्या जागी जर आपण 1 घेतला तर ॲट द रेटच्या इथं काय येईल? 0. 1ने लहान आहे तो, यांची बेरीज येईल 1. 1ला 3ने भाग जातो का? नाही जात. पहिला पर्याय कॅन्सल होईल. मग आपण दुसरा पर्याय घेऊ. येथे आहे 2, तर ॲट द रेटला काय येईल? 1. 2 आणि 1ची बेरीज 3. 3ला 3ने भाग जातो का? हो, जातो, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. वाटल्यास तुम्ही पुढील पर्याय पण तिथे ठेवू शकता. बघा, 6 ठेवला आपण पर्याय, तर ॲट द रेट आलं 5. 6 आणि 5ची बेरीज 11, याला 3ने भाग जात नाही. 9 ठेवलं, 9 आणि 8 17, याला पण भाग जात नाही, म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. 2 अचूक विधानं निवडा असं म्हणलेलं आहे. तर बघूया आपण. 3 व 4ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 8ने विभाज्य असतात.
बघा मी काय सांगितलं होतं की 3 आणि 4 ने ज्याला भाग जातो त्याला कशाने भाग जातो? 12 ने. 8 ची कसोटी ही वेगळी आहे. बघा 3 आणि 4 ने 12 ला भाग जातो, पण 8 ने भाग जातो का 12 ला? नाही. म्हणजे चुकीचं आहे विधान, अयोग्य आहे. विधान अयोग्य. हे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. 2 व 9 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 18 ने विभाज्य असतात. हे विधान काय आहे? योग्य आहे. ब विधान योग्य आहे. तिसरं बघा 6 ने व 10 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 2 ने विभाज्य असतात. आता 6 ची कसोटी काय आहे? ज्याला 2 ने 3 ने भाग जातो त्याला 6 ने भाग जातो. 10 ची कसोटी काय आहे? ज्याला 2 ने व 5 ने भाग जातो त्याला 10 ने भाग जातो. म्हणजे 6 च्या आणि 10 च्या कसोटीमध्ये 2 आहेच की. म्हणजे 6 ने 10 ने भाग गेला म्हणजे 2 ने भाग जातो. म्हणजे ब व क विधान काय आहे? योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा आणि असा संख्या दिलेली आहे आणि स्टार या गुणाकारातील स्टारच्या जागी सारखाच अंक असेल तर तो अंक कोणता? तर बघूया आपण. बघा स्टारच्या जागी 1 असेल तर काय होईल? 3 वेळा 1 गुणिले 11. मग 1 आणि 1 चा गुणाकार शेवटी 1 येईल, पण येथे 4 आले म्हणजे हे चुकीचं आहे. पहिला पर्याय चुकीचा आहे. मग घेऊया 2 2 2 आणि 22. बघा यांचा गुणाकार काय येईल? 22 दुने 44 हातचा आलंय 4. 22 दुने 44 आणि 4 48. 22 दुने 44 आणि 4 48. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 2 4 6 हे अंक एक एकदा वापरून 8 ने निश्चेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? आता मोठ्यात मोठी संख्या पहिल्यांदा काय घ्यावे लागेल? 6. आणि मग 642 एक संख्या होते, 624 एक संख्या होते. 642 ला 8 ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे 624 ही मोठ्यात मोठी संख्या झाली, 8 ने भाग जाणारे. आता लहानात लहान संख्या काय बनू शकते? की बघा लहानात लहान संख्या आहे 264. 264 आणि 246 ही लहानात लहान आहे, पण 246 ला भाग जातोय का? नाही जात. म्हणजे 264 आहे. मग 664, 624 आणि 264 यातील फरक किती असेल? बघा 4 मधून 4 गेले 0, 12तून 6 गेले 6, हातचा आला 1, 6तून 3 गेले 3. 360. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा त्रिकोण 7 9 4 त्रिकोण 8 4 या संख्येस 12 ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्रिकोणच्या जागी कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल? आता सर्वात मोठा अंक विचारलाय. आता लक्षात घ्या 12 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 3 ने व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो. मग 4 ची कसोटी काय आहे? की शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मग येथे शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातोय. म्हणजे आपल्याला फक्त आता कसोटी कोणाची चेक करायची? तर 3 ची कसोटी चेक करायची. 3 ची कसोटी काय? की अंकांची बेरीज. मग अंकांची बेरीज करा. 7 आणि 9 किती? 16. 16 आणि 4 20. 20 आणि 4 28. 28 आणि 4 32. आता 32 मध्ये कोणता मोठा अंक मिसळला तर त्याला 3 ने भाग जाईल. बघा 32 मध्ये 8 मिसळलं. 32 अधिक 8 किती झालं? 40. 40 ला 3 ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे हे उत्तर येणार नाही. मग 32 मध्ये आपण 7 मिसळू, किती आले? 39. 39 ला 3 ने भाग जातो? हो जातो. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा 700 ते 800 पर्यंतच्या. आता पर्यंतच्या म्हणलंय त्याच्यामुळे आपल्याला 700 हे पकडावे लागेल. 700 ही संख्या पण घ्यावी लागेल. 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती? तर बघा कसं काढायचं की 800 च्या आधीची 7 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 798. बरोबर. 798 ला जर आपण 7 ने भाग दिलं तर किती येतं? 114 येतं. आणि 700 ही कितवी संख्या आहे? 700 ला जर 7 ने भाग दिलं तर ही 100वी संख्या येते. तर 100 पासून 114 काय म्हणलंय मी? 100 पासून 114 किती होतं?
100 पण पकडावं लागेल का? हो 100 पकडावं लागेल, कारण की 100 पासून म्हणलंय. म्हणजे 114 वजा 99 केलं तर काय येतं उत्तर? 15. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, बेसिक कन्सेप्ट आहे ती लक्षात घेतली की उत्तर येईल. आता स्वाध्याय आपण चालू करतोय. तर स्वाध्याय 6 मधील हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर काय असतील तर ते बघा. आता बघा, 6 ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 ने व 3 ने निश्चेष भाग जातो. हो, 6 ची कसोटी आहे, हे योग्य आहे. 15 ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 ने व 5 ने भाग जातो, हे पण करेक्ट आहे. 600 या संख्येला 2, 3 व 5 ने निश्चेष भाग जातो का? हो जातो. म्हणजे 1 चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. 3 ही योग्य. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 182 या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो. बघा, शेवटच्या अंकाला 2 ने भाग जातोय, तर 182 ला 2 ने भाग जातो. आता 60 ची कसोटी काय म्हणती की 182 आहे. ठीक आहे, 2 ची दुप्पट किती झाली? 4. 18 मधून 4 गेलं 14. 14 ला 7 ने भाग जातो का? हो जातो. म्हणजे 182 ला पण 7 ने भाग जातो. आता ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि 7 ने भाग जातो त्या संख्येला 14 ने भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक क पण योग्य आहे. म्हणून उत्तर काय येईल? 200. तर 3 हे योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. एखाद्या संख्येला 3 व 11 ने निश्चेष भाग जात असेल. बघा, 3 व 11 ने भाग जात असेल तर त्याला 33 ने पण भाग जात असेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हे आपल्याला किती अंकी संख्या दिलेली आहे? 6 अंकी संख्या दिलेली, विषम संख्या दिलेली आहे. सर्व स्टारची किंमत समान आहे. आता ही कोणती संख्या आहे? विषम. म्हणजे येथे कोणते अंक येतील? 1, 3, 5, 7, 9 हे अंक येऊ शकतात. मग ज्या वेळेस 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्येला 2 ने भाग जातो का? तर त्या संख्येला 2 ने भाग जात नाही. म्हणजे त्या संख्येला 6 ने भाग जाणार नाही, त्या संख्येला 8 ने भाग जाणार नाही. मग त्या संख्येला 1 व 3 यांनीच भाग जाईल. पर्याय क्रमांक 1 व 2 याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. पी ही 11 ने निश्चेष भाग जाणारी विषम संख्या आहे. पी ही 11 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. बघा, ही कसली संख्या आहे? विषम. मग पी अधिक 11, पी मध्ये 11 मिसळलं तर काय येईल? सम. मग पी मध्ये 22 मिसळलं तर काय येईल? परत विषम. बघा, 11चा पाडा तुम्हाला आहे लक्षात, तर त्याच्यावरून कळेलच तुम्हाला. पी मध्ये 33 मिसळलं तर काय येईल? सम. आणि पी मध्ये परत 44 मिसळलं तर काय येईल? विषम. आपल्याला काय विचारलंय की 11 ने निश्चेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? आता पी ही विषम संख्या आहे. पी नंतरची पहिली विषम संख्या आली पी अधिक 22 आणि दुसरी काय आली? पी अधिक 44. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जात नाही? आता लक्ष द्या की 8 आणि 1 ची बेरीज किती? 9. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ने भाग जातोय. शेवटी 0 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 ने भाग जातोय. 108 किंवा 12 ची कसोटी काय? 3 ने व 4 ने भाग गेला पाहिजे. 80 ला 4 ने भाग जातो आणि 8 आणि 1 9, 9 ला 3 ने भाग जातो. म्हणजे ह्या पण संख्येनी भाग जातोय. म्हणजे भाग कशाने जात नाही? पर्याय क्रमांक 3 ने भाग जात नाही व आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. 336, 252, 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? आता लक्षात घ्या. 336 आहे, 252 आहे आणि 322 आहे. 8 या संख्येने 322 ला भाग जातो का? नाही जात. हे उत्तर येणार नाही. आता पुढे बघा. 8 ने भाग जात नाही म्हणजे 16 ने पण भाग जाणार नाही. ठीक आहे, 8 ने जात नाही म्हणजे 16 ने पण जाणार नाही. मग राहिले दोनच पर्याय, 28 आणि 14. 28 ची कसोटी काय? ज्या संख्येला 7 ने व 4 ने भाग जातो त्या संख्येला 28 ने भाग जातो. आणि 14 ची कसोटी काय? ज्या संख्येला 7 ने व 2 ने भाग जातो त्या संख्येला 14 ने भाग जातो. आता आपल्याला 28 च्या कसोटीत 4 ने भाग जातो का हे चेक करायचे. बघा, 322 ला 4 ने भाग जातो का?
तर नाही जात, म्हणजे ह्या संख्येला 28 ने पण भाग जात नाही. उत्तर 100% येईल पर्याय क्रमांक 3. वाटल्यास तुम्ही चेक करू शकता. बघा 322, 2चे दुप्पट किती 4, 32 मधून 4 गेला 28, 28 ला 7 ने भाग जातो. 2चे दुप्पट किती 4, 25 मधून 4 गेले 21, ह्याला 7 ने भाग जातो. 6चे दुप्पट 12, 33 मधून 12 गेले 21, याला पण 7 ने भाग जातो. म्हणजे 336, 252, 322 या संख्यांना 7 ने व 2 ने भाग जातो, म्हणून त्याला 14 ने पण भाग जातो. पुढील प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न, एखाद्या विभाज्याला विभाजकाने भागले असता मिळणाऱ्या बाकीला कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? तर बघा या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही संख्येने भाग देता येतो असं दिलेलं आहे. तर हे थोडंसं पुस्तक प्रकाशन करणाऱ्यांना विचारावं लागेल की यामध्ये थोड्याशा त्रुटी वाटत आहेत ह्या प्रश्नामध्ये, की हा प्रश्न एक वेळा तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून चेक करा, कारण की यामध्ये चूक वाटते प्रश्नामध्ये. ठीक आहे. बघा 1 ने तर 100% भाग गेलाच पाहिजे कोणत्याही संख्येला. पर्याय क्रमांक 4 तर उत्तर यायलाच पाहिजे होतं. ह्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत प्रश्नामध्ये. पुढील प्रश्न बघूया आपण. 2, 3 व 4 या संख्यांच्या गुणाकाराने मिळणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक कोणते? बघा 2, 3 व 4 यांचा गुणाकार काय होतो? 24. 24चे काय पाहिजेत आपल्याला? विभाजक. आता 24चे विभाजक, मग 24ला 1 ने भाग जातो का? हो जातो, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 दिलं नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 दिलं नाही. मग 1, 3, 4, 8, 12 आणि खाली काय आहे? 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24. 24 ने 24ला भाग जातो. पहिल्या पर्यायामध्ये 24 दिलंच नाही. आणि येथे काय म्हणले? सर्व विभाजक. सर्व विभाजक असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने सहज आणि सोप्या अशा विभाज्यता या घटकावरील आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला काही अडचणी असतील या टॉपिकबद्दल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर देतो. जर कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी मला व्हॉट्सॲप केलं किंवा मला कॉल केला तर त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद.